अवधूत चिंतना श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. श्री स्वामी समर्थ. खूप जणांचे प्रश्न असतात की गुरुजी, गुरुचैत्र पारायण, नवनाथ पारायण आपण जेव्हा करतो तेव्हा सुतक असेल, वृद्धी असेल, मासिक धर्म असेल, अशा गोष्टी आल्यानंतर ती पोथी तशीच ठेवायची का? त्या पोथीला कोण वाचन करायचं, मग तसं उद्यापन कसं करायचं, याच्याबद्दल मी आज पूर्ण माहिती सांगणार आहे. चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर अवश्य सबस्क्राईब करा, म्हणजे येणार नवीन व्हिडिओ श्री स्वामी समर्थ महाराजांचे गुरुचैत्राचे आणि नवनाथ पारायणाबद्दल माहिती भेटेल. मुळामध्ये गुरुचैत्र पारायण आणि नवनाथ पारायण करणारा व्यक्तीच भाग्यवान असतो, तो भाग्यवान असतो. मग काय होतं, खूप जणांचे सेवा करत असता, मग मध्येच कोणाला सुतक येतं, कोणाला वृद्धी येते. वृद्धी म्हणजे काय? कोणाला बाळ झालं असेल, संतान झालं असेल. सुतक म्हणजे काय? कोणी वारला असेल. सुतक, वृद्धी आणि मासिक धर्म. मासिक धर्म, महिलांचे मासिक धर्म असतात 4-5 दिवसाचे. या 3 गोष्टी मध्ये येत असतात. ह्या अचानक येत असतात, कोणाला सांगून नसतं. कोणाच्या घरी बाळ होणार आहे हे समजतं, समजा 5वा महिना, 6वा, 7वा, 8वा, 9वा महिना. कोणी वारणार आहे हे आपल्याला माहित नसतं, अचानक होत्या या गोष्टी. कोणाला अटॅक असेल, अपघात असेल, होत असतं. मग आपण खूप जण म्हणतात की आम्ही आनंदाने गुरुचैत्र पारायण करतोय, मनापासून करतोय, मग मध्येच कस का असं झालं. खूप जण स्वतःला दोष देता. काही काही जण महिला आहेत ते रडता की गुरुजी असं कसं का झालं आमच्यासोबत, आम्ही एवढं प्रेमाने करत होतो, आम्ही सकाळी 3 वाजता उठून गुरुचैत्र पारायण करत होतो, 2च दिवस बाकी होते, 3च दिवस बाकी होते, 1च दिवस बाकी होता. ह्या सगळ्या गोष्टी आपल्या हातात नाही, हे लक्षात ठेवा. पहिले आपल्या हातात नाही. त्या जन्म मृत्यू तर कोणाच्याच हातात नाही आहेत. कोणी असेल जो म्हणत असेल जन्म मृत्यू माझ्या हातात आहे, तर तू कधी मरणार आहे मला सांगावा. जन्म मृत्यू कोणाच्या हातात नाही. त्याच्यामुळे जास्त बाऊ करायचं नाही. वाचन जिथं सुतक, आता सुतक कोणाचं पाळायचं हे लक्षात ठेवा. सुतक म्हणजे काय? सुतक कोणाचं पाळायचं? सुतक म्हणजे कोण, आता कोणतं आडनाव असेल, समजा मी माझंच आडनाव घेतो, नाही तर बाकीचे म्हणते ना आमचं आडनाव कशाला घेतलं. समजा कुलकर्णी आडनाव, माझंच आडनाव घेतो मी, माझ्या आडनावाला प्रॉब्लेम नाही. कुलकर्णी आडनाव, कुलकर्णी आडनावाच्या समजा एका गावामध्ये 100 घरं असेल, 100 घरं नाहीच, एकच घर असतं, पण पाटील असेल, कुलकर्णी असेल, कोणी असेल, व्हॉटएव्हर, कुलकर्णी आडनावाचे एका गावामध्ये 100,000 घरं असतील. 1000 घरं धरूया किंवा 100 घरं धरूया, 100 घरं. त्या 100 घरामध्ये कोणी ना कोणी जन्म होणार आहे, कोणी ना कोणी मृत्यू होणार आहे, हे फिक्स आहे. हे डोक्यात ठेवा. तुमचं आडनाव आहे, तुमच्या आडनावाचे 100 घरं असेल, 1000 घरं असेल, किती घरं असेल, वाडे असेल, वस्त्या असतील, त्यामध्ये कोणी कोणी जन्म घेणार आहे, कोणी कोणी मृत्यू होणार आहे. मग मला सांगा, आता आम्ही कुलकर्णी आहोत, मग आमच्या घरामध्ये जर मी पारायण करायला बसलो, तर तिकडून फोन आला की अमक्या अमक्याला, टमक्या टमक्याला मुलगा झाला, मग मी पारायण बंद करायचं का? मग कोणी कुलकर्णी मधले कोणतरी कुलकर्णी ते वारले, ऍक्सिडेंट झाला, मग मी पारायण बंद करायचं का? काय करायचं मी? शास्त्रामध्ये काय आधार आहे? अशा वेळेस लक्षात ठेवा, त्या नावाचे किंवा वाडा असेल, वस्ती असेल, कोणी असेल, कोणाचं पाळायला पाहिजे. कारण की तुम्ही जर असं पाळत बसले तर तुम्हाला वर्ष नाही 10 वर्ष पाळतच बसावं लागणार आहे. असं काही काही घरं आहे ते पाळता. काय करतात ते? कोणी जन्म झाला 10 दिवस पूजा बंद, कोणी वारलं 10 दिवस पूजा बंद, जेवण चालू, जेवण बंद नाही, जेवण चालू, जेवण आहे, आपले जे रोजची क्रिया आहे ते सगळं चालू. फक्त काय करायचं नाही, पूजा करायची नाही, बाकी सगळं चालू, जेवण चालू, चहा चालू, सगळं चालू. तिकडून फोन करणारे भरपूर जण ठेवलेले असतात, ते फोन करण्यासाठीच असतात ते. किंवा मी कोणत्या गावामध्ये राहत असेल, पुणे, मुंबई, छत्रपती संभाजीनगर, तिकडून फोन येतो, वाड्यामध्ये कोणीतरी जन्म झाला, पूजा बंद, वाड्यामध्ये कोणतरी वारलं, पूजा बंद, जेवण चालू.
तर शास्त्रामध्ये असं आहे की आपण फक्त 3 पिढ्याचं पाळायचं. आम्ही तरी तसं पाळतो. बाकी तुमची परंपरा आहे असं मी सगळ्यांना सांगत नाही तुम्ही करा म्हणून. पण सुतक कोणाला पाळायचं हे मी आपल्याला सांगतो. 3 पिढ्याचं पाळायचं. 3 पिढ्या म्हणजे काय? माझे आजोबा असेल, वडील असेल आणि मी, हे आमच्या झाल्या 3 पिढ्या. संपलं. आता आजोबाचे भाऊ वारले असेल त्यांचं पाळावं, वडिलांचे भाऊ वारले असेल त्यांचं पाळावं. बस समजलं. 3 पिढ्या लक्षात ठेवा तुम्ही. 3 पिढ्या आहेत ते लक्षात ठेवा सगळ्यांनी. वाटलंच तर लिहून घ्या. 3 पिढ्या. तुम्ही, तुमचे वडील, तुमचे आजोबा यांच्या व्यतिरिक्त कोणी जन्मला असेल किंवा कोणी वारला असेल त्यांचं सुतक पाळायचं नाही. यांनी सगळ्यांनी आजपासून लक्षात ठेवा. लिहून घ्या डायरेक्ट की तुमचे वडील, तुमच्या वडिलांना जेवढे भाऊ असेल, बहिणी असेल ते, तुमच्या आजोबांना जितके भाऊ असेल तेवढं, त्यांचं कोणी वारला असेल किंवा कोणी जन्मला असेल त्यांचं सुतक पाळायचं. पूर्ण गावचं सुतक पाळायचं नाही. हे आजपासून लक्षात ठेवा. खूप जणांचे फोन येते, काय येतं, लक्षात ठेवा. पाळायचं नाही ही गोष्ट लक्षात ठेवा. आता आपण पोथी वाचणार असं समजा, आता मी गुरुचरित्र वाचतोय, फोन केला कोणी की असं असं वारलं, ती पोथी तशीच ठेवायची नाही. तुमचे 2 दिवस झाले, 3 दिवस झाले, 5 दिवस झाले, 7 दिवस झाले, किती झाले, उद्यापन राहिलं असेल तरी ती पोथी तशी ठेवायची नाही. आजूबाजू कोणाला तरी ती पोथी वाचायला लावायची. वाचायला लावलं तर काय होतं, खूप जण म्हणता मग आपल्याला सुतक असतं गुरुजी, मग सुतकाचं कोणाला का आपण घरात बोलू शकतो. त्या व्यक्तीला गोमूत्र टाकायला लावायचं. सुतकामध्ये त्या व्यक्तीला फक्त तेवढं वाचायला लावायचं. त्या व्यक्तीने नियम पाळायला सांगायचे आणि त्या व्यक्तीकडून ते वाचन पूर्ण करून घ्यायचं. लक्षात ठेवा. याच्यामध्ये पण खूप तर्क वितर्क आहे. खूप जण म्हणतात आमची परंपरा आहे, आमचं सगळं आहे, सगळं ठीक आहे. पण तुमचं जर 100 गावचं जर तुम्ही पाळत बसले तर तुम्ही गुरुचरित्र पारायण, पूजा या गोष्टी करू शकणार नाही. लक्षात ठेवा. नाही करू शकत. कोणी जन्म होणार आहे, कोणी मृत्यू होणार आहे. शास्त्रामध्ये एकच वर्णन आहे. आम्ही स्वतः 3 पिढ्याचं पाळतो. आम्ही सगळ्या गावचं पाळत नाही. आता कुलकर्णी आडनावाचे 100 जण असेल, मग 100 जणांच्या घरामध्ये जन्म होतो, 100 जण मृत्यू होतो. सगळ्यांचं पाळत नाही. जे रक्ताचे नाते, 3 पिढ्या म्हणजे काय, जे ब्लड मध्ये रक्ताचे नाते, आजोबा असेल, आजोबाचे भाऊ. आता काही जण, आता समजा माझं वय, माझ्या वयामध्ये समजा माझे आजोबा एक्सपायर झालेले, त्यांचे भाऊ पण एक्सपायर झालेले, म्हणजे ती पिढी संपली पिढी. ती शेवटची पिढी ती संपली. आता ज्यांची असेल ते आहे. दुसरी पिढी कोणती, आता समजा माझे वडील असेल, त्यांचे भाऊ असेल. आता याच्यामध्ये चुलत्याचे चुलत ह्या सगळ्यांचं पाळायची गरज नाही. लक्षात ठेवा. आता माझे आजोबा वारल्यामुळं ती पिढी पूर्ण गेलेली आहे, संपलेली आहे. रिअल मध्ये म्हणजे आजोबा वारलेलेच आहे, आजोबांचे भाऊ वारलेले, सगळे वारलेले आता असं समजा, आणि वारलेलेच आहे समजा. तर तिसरी पिढी संपलेली आहे आमची. जी शेवटची पिढी आहे ना ती संपली. त्याच्यामुळे त्यांचे चुलते किंवा हे यांचं पाळत नाही आम्ही. नाही पाळत. आता राहिले कोण, 2च पिढ्या राहिल्या. आता या 2 पिढ्याच पाळायचं फक्त. हे लक्षात ठेवा. ज्यांना समजत नसेल या पद्धतीने. पूर्ण गावचं पाळायचं नाही. आणि ती जी तुम्ही पोथी वाचताय ती पोथी कोणाकडून तरी वाचन करून घ्यायची. ती पोथी तशीच ठेवायची नाही. लक्षात ठेवा. आता वृद्धीमध्ये पण 2 प्रकार आहे. जर कोणाला मुलगा झाला असेल पाळा, मुलगी झाली असेल तर तुम्ही पाळायची गरज नाहीये. मुलीचं काही आवश्यकता नाही. मुलीचं पाळत नाही कोणी, म्हणजे वृद्धी असेल तरी पण गोड असतं, पाळायची गरज नाही. लक्षात ठेवा. हे शास्त्रानुसार आहे. आता मासिक धर्म जर मध्येच कोणाला आला, समजा भाऊ खूप जण फोन केला, गुरुजी मी मनापासून सेवा केली पण 3ऱ्या दिवशी मासिक धर्म आला, काय करायचं. स्वतःला त्रास करून घ्यायचा नाही, स्वतः रडायचं नाही. असं म्हणायचं नाही की महाराज तुम्ही असं काय केलं. महिलांचं ते मासिक धर्म नाही आला त्याच्यातून नवनिर्माण होणार नाही. लक्षात ठेवा. म्हणून स्वतःला ताण नाही करून घ्यायचा. जी आहे परिस्थिती ती सांभाळा.
पुस्तक जे गुरुक्षेत्र आहे ते पूर्ण वाचावं, ते मध्येच बंद करायचं नाही. खूप जणांना सवय असते बंद करून टाकता लगेच. ते काय करायचं, कोणाकडून तरी वाचन करून घ्यायचं, वाचन करून घ्या, उद्यापन करायला नाही जमलं उद्यापन करायला तर साखरेचं नैवेद्य दाखवा, फळाचं नैवेद्य दाखवा, नंतर करायचं. आता कोणाला जर काही कोणीच भेटलं नाही, ते म्हणून गुरुजी आम्हाला कोणीच नाही भेटलं, वाचायला कोणीच नाही भेटलं, काय करायचं, तरी पण तुम्ही प्रयत्न करायचे. कोणाला तरी म्हणा, हात जोडा, कोणाला म्हणा भाऊ वाचन करा, वाचन करा. नाही भेटलं तर ठीक आहे, कोणाला तरी वाचन करायला लावायचं. उद्यापन, आता ज्यांचं मध्येच राहिलं, समजा तिसऱ्या दिवशी चौथ्या दिवशी फोन आले, कोणी मारलं, बंद केलं, तुम्हाला जेव्हा करायचं असेल तर पहिल्यापासून पारायण करायचं, मध्येच पारायण सोडायचं नाही, लक्षात ठेवा, मध्येच पारायण सोडायचं नाही. आणि अजून एक सांगतो, ज्यांना मासिक धर्म माहित असेल, आपला मासिक धर्म तारीख कधी आहे मागं पुढं असेल तर त्यांनी पारायण करायला बसू नका, बसायचंच नाही पहिले. ज्यांना माहिती कोणाकडं बाळ होणार आहे, काय होणार आहे, त्यांनी पण बसायचं नाही. आता ज्याच्यामध्ये काय होतं, अपघाती मृत्यू, अटॅक ह्या गोष्टी असेल ते आपल्या हातात नसतात. म्हणून 3च पिढ्या पाळायचं. 3 पिढ्यामध्ये समजा तर माझे आजोबा तर वारलेले, आता ती तर पिढी संपली, वडील असेल हे, या 2च पिढ्या राहिल्या. म्हणून आपल्या घरामध्ये 3च पिढ्या पाळा. कारण गाव असतं लांब, आपण असतो शहरामध्ये, तिकडून फोन करता की तिकडून फोन येतो की म्हणता की कोणी वृद्धी आहे, सुद्धा काही ह्या गोष्टी. म्हणून अशांच्या जे गोष्टी आहे ते पाळायची गरज नाहीये. 3 पिढ्या पाळा, बाकी दुसरं पाळण्याच्या भानगडीत पडू नका. आणि मी तो म्हणतो, जेवण सोडतो का आपण, हा माझा प्रश्न, हा माझा स्वतः वैयक्तिक प्रश्न असतो सगळ्यांना, जेवण आपण सोडतो का? आता वारल्यानंतर मग कधी सेवा करायची, बघा तुम्ही 11, 12, 13 करता, गोड जेवण झालं, सगळं चालतं, आपण देवदर्शनाला नंतर जाऊ शकतो. काही जण वर्षभर जात नाही देवदर्शनाला, आपण जाऊ शकतो. गुरुचैत्र पारायण, नवनाथ पारायण, सगळ्या गोष्टी आपण करू शकतो, त्याला बंधन नाही, बिनधास्त करू शकतो, त्याला काही विषय नाहीये. म्हणून 10व 12व 13व ह्या 3 गोष्टी झाल्यानंतर किंवा 1.25 महिना झाल्यानंतर तुम्ही गुरुचैत्र पारायण, नवनाथ पारायण सगळ्या गोष्टी करू शकता, त्याला कोणतंही बंधन नाही. कोणाकडून तरी पारायण वाचन करून घ्यायचं, अर्धवट पारायण ठेवायचं नाही, त्याचे दोष तुम्हाला लागत असतात, हे लक्षात ठेवा. म्हणून 3 पिढ्याचं पालन करा, दुसरं काही पाळण्याची गरज नाही. काय होतं, काही लोकांना खूप सवय असते फोन करून सांगायची, ते फोन करून सांगणाऱ्याला पहिले सांगून द्या की आम्हाला फोन करू नका, हे आवश्यकता नाही. कसं होतं याच्यामध्ये, याच्यामध्ये काय होतं, प्रत्येकाच्या आपण काय होतं, जेवण सोडतो का आपण, नाही सोडत. शास्त्रामध्ये जे आधार आहे की बाबा वृद्धी सुतक असेल, हे जे असेल ते 3 पिढ्यापर्यंत पाळा, पूर्ण गावचं पाळण्याची गरज नाहीये. वाडे असेल, आता सुलक असेल, सख्य असेल, प्रत्येकाचं असतं. म्हणून आपलं जे जवळचं आहे, जे ब्लड मध्ये आहे, जे जवळचं आहे, त्यांचंच सुतक पाळावं, पूर्ण गावचं पाळायची गरज नाही. तुम्ही पाळलं ना पाळलं, समोरच्याला काही फरक पडत नाही, ती गोष्ट झालेली असते, लक्षात ठेवा, ती गोष्ट झालेली आहे. एखादाच गरीब मृत्यू झाला, तो झाला तर शाश्वत आहे, त्याला कोणी बदल करत नाही. आता बाकीचं कोणी पारायण करणार असेल नसेल करणार, काही फरक पडत नाही त्याचा. म्हणून 3 पिढ्यापर्यंत पाळा, जास्त काही मनावर घ्यायचं नाही, महिलांनी जास्त ताण घ्यायचा नाही. तुम्हाला जर मासिक धर्म जरी आला असेल तर जास्त ताण घ्यायचा नाही, स्वतःला दोष द्यायचे नाही, रडायचं नाही, स्वतःला दोष देऊ नका, रडू नका. झालेली सेवा मी बालाजी महाराज, दत्त महाराज यांच्या चरणी रुजू करतो. श्री स्वामी समर्थ.